परभणीमध्ये हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले सोमनाथ सूर्यवंशी यांचा मात्र मृत्यू का झाला याचा धक्कादायक मात्र आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे। कारण की या घटनेनंतर परभणीतील शांत झालेलं वातावरण पुन्हा एकदा तापलं होतं। दरम्यान सूर्यवंशी यांना पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप देखील विविध संघटनांकडून केला जात होता। तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांचं पोस्टमॉर्टम इन कॅमेरा फॉरेन्सिक देखरेखीखाली केले जावं अशी देखील सातत्याने मागणी होत होती। त्यानुसार छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात न्यायालयीन समितीच्या देखरेखीखाली त्यांचं पोस्टमॉर्टम आज करण्यात आलं। पोस्टमॉर्टमच्या प्राथमिक अहवालानुसार सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूचे कारण शॉकिंग फॉलोइंग मल्टिपल इंजुरी असं नमूद करण्यात आलं आहे। म्हणजेच मारहाणीची जखमा सूर्यवंशी यांच्या अंगावर देखील आढळून आल्या होत्या। पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाला न्यायालयीन कोठडीत झालेला मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाले असल्याचा दावा केला होता। तर आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांनी हा दावा फेटाळून लावत पोलिसांच्या मारहाणीमुळे सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याचा आरोप केला होता। आता पीएम रिपोर्टनुसार सूर्यवंशी यांच्या अंगावर मारहाणीचे अनेक जखमा आढळून आल्याचं देखील समोर आलं आहे।